जय श्रीकृष्ण. आपली मंदिरे, आपली सामूहिक सामाजिक जबाबदारी या आपल्या सदरामध्ये आज आपण मागोवा घेऊयात. आळंदी येथील संत श्रेष्ठ, संत शिरोमणी, सकल संतांची माऊली संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिराचा आणि मंदिर परिसराचा. मित्रांनो, आळंदीचे आपल्या महाराष्ट्रामध्ये आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि धार्मिक असे महत्व आहे. आळंदी गावाला देवाची आळंदी असं म्हटलं जातं. कारण चोराची आळंदी, म्हातोबाची आळंदी अशा या दोन नावांची गावे आपल्या पुण्यातील हवेली तालुक्यामध्ये आहेत. ही देवाची आळंदी पुण्यापासून साधारण 25 किलोमीटर अंतरावरती आहे. वारकरी लोकांसाठी तसंच समस्त मराठी लोकांसाठी आळंदीला अतिशय महत्व आहे. आळंदी महाराष्ट्रातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून सगळ्यांना सुपरिचित आहे, सुप्रसिद्ध आहे. सुमारे 1580 ते 1600 या कालखंडामध्ये आंबेकर देशपांडे यांनी समाधीवर एक मंदिर बांधले. या मंदिरात आणखीन काही भर मराठा साम्राज्याच्या काळात मराठा सरदार आणि पेशव्यांनी केली. हिंदू कॅलेंडरच्या कार्तिक महिन्याच्या गडद अर्ध्या 13व्या दिवशी आळंदीमध्ये वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी, म्हणजे ज्या वयात मुलांना काहीच कळत नाही किंवा मुलं भविष्याची काहीतरी स्वप्न पाहत असतात, अशा पोरवयात आपल्या आयुष्यात अशक्य असं कार्य करून संत पदाला पोहोचून संत ज्ञानेश्वर महाराज यांनी संजीवन समाधीमध्ये प्रवेश केला. समस्त वारकरी श्री ज्ञानेश्वर महाराज यांना माऊली या नावाने ओळखतात, प्रेमाने याच नावाने आवाज देतात. माऊली म्हणजे आई, परंतु त्यांचं पूर्ण नाव श्री ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी असे होते. त्यांचा कार्यकाल हा 1275 ते 1296 असा होता. मित्रांनो, संत ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृत भगवद्गीतेचे जे प्राकृत भाषेमध्ये भाषांतर केले, त्याला किंवा त्या ग्रंथाला श्री ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका या नावाने समस्त महाराष्ट्र ओळखतो. यामध्ये 18 अध्याय आहेत आणि आजही त्या ग्रंथाचा अभ्यास केला जातो. लोक त्याच्यामध्ये उच्च शिक्षण घेतात, म्हणजे एम.फिल करतात, पी.एच.डी करतात. मित्रांनो, कोणीही व्यक्ती जेव्हा समाधी घेतो तेव्हा तो जिवंतच असतो, पण आपल्या इच्छेने देह त्यागणाऱ्या व्यक्तीला जेव्हा तो समाधी घेतो तेव्हा ती जिवंत समाधी असं म्हटलं जातं. बाकीचे सर्व लोक कालवश कालवश होऊन देह त्यागतात, पण ज्या व्यक्तीची समाधी सदोदित भक्तांना, भाविकांना कृपेचा अनुभव देत राहते, त्या समाधीला संजीवन समाधी असं म्हणतात. या समाधीत योगी एका विशिष्ट योग क्रियेच्या माध्यमातून समाधी घेतात. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी घेण्याला आज 726 वर्ष पूर्ण होऊन गेली आहेत, परंतु ते आजही जिवंत असल्याची त्यांच्या भक्तांची श्रद्धा आहे, भावना आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या श्रीमद भगवद्गीतेच्या भाष्याच्या शेवटच्या 9 श्लोकांना पसायदान हे शीर्षक दिलेलं आहे. पसायदान याचा अर्थ दैवी कृपेची देणगी असा होतो. अशा या थोर बालयोगी, सिद्धयोगी, थोर संताची संजीवन समाधी असणारे आळंदी हे गाव महाराष्ट्रातील एक अतिशय महत्वाचे असे तीर्थक्षेत्र आहे. आळंदी म्हणजे भाविकांसाठी, भक्तांसाठी दुसरी पंढरी म्हणजे पंढरपूर मानली गेली. या आळंदीला आपण
देवदर्शन करण्यासाठी जातो खरे, पण आपण जाताना किंवा गेल्यानंतर त्या ठिकाणचे पावित्र्य देखील राखत नाही. आपण त्या ठिकाणी कायम गेलात तर थुंकलेले पाहतो, जागोजागी घाण कचरा पडलेली पाहतो, प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या बाटल्या या जागोजागी विखुरलेल्या आपण पाहू शकतो. मित्रांनो, आळंदी जवळून वाहणारी इंद्रायणी नदी, या इंद्रायणी नदीचे देखील आपण खरं तर डबके करून टाकलेलं आहे. पाण्यामध्ये, नदीच्या पात्रात प्लास्टिकच्या पिशव्या, निर्माल्य, घाण टाकून आपण त्या नदीचा जो काही प्रवाह आहे तो जवळजवळ थांबवलाय. नदी पूर्ण प्रदूषित केलेली आहे. नदी पात्र देखील अतिशय आकसलेलं आहे आणि आपण त्या नदीमध्ये, लोक नदीमध्ये अंघोळ करतात. त्या ठिकाणच्या काही आपण म्हणतो की आध्यात्मिक लहरी नदीच्या माध्यमातून आपल्या शरीरात प्रवेश कराव्यात यासाठी पवित्र म्हणून, पवित्र जल म्हणून आपण त्या नदीमध्ये अंघोळ करतो. पण आताची परिस्थिती अशी आहे की आपण त्या नदीमध्ये उतरू शकत नाही. हा सगळा जो काही प्रकार आहे तर तो आपल्या चुकांमुळे घडतोय. आपण जातो, जागोजागी आपण कचरा टाकतो. भाविक आपल्या बेशिस्तीतून त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य उभं करतात. साध्या चपला देखील भाविक त्या ठिकाणी व्यवस्थित ठेवत नाहीत. मंदिरासमोर आपण चपलांचा खच पाहू शकतो. मित्रांनो, आपल्या चुकीच्या वागण्यामुळेच मथुरा, द्वारका, अयोध्या आणि अशा अनेक दैवी आध्यात्मिक तीर्थक्षेत्रांचा ऱ्हास झालेला आपण पाहू शकतो, पाहिलेला आहे. कालांतराने त्याच्या अधिकारासाठी हिंदू लोकांना भांडावं लागलेलं आहे, संघर्ष करावा लागलेला आहे. या दैवी स्थळाला, म्हणजे पुण्यातल्या या दैवी स्थळाला देखील जर आपण आपल्या अशा वागण्यामुळे मुकलो तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको. म्हणून आपण वेळीच लक्ष दिलं पाहिजे, हिंदू म्हणून, भक्त म्हणून, भाविक म्हणून. अयोध्येच्या श्रीराम मंदिराचा प्रश्न मार्गी लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समोर एक ठळक उदाहरण ठेवलेलं आहे. पुरातन काळापासून मंदिर आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा होती, कणा राहिलेली आहेत. काल परत्वे आपल्या अति सहिष्णुतेमुळे दुर्लक्षित झालेल्या या मंदिरांना आपण मोकल्याचे आपण पाहिलेलं आहे. इतर धर्मियांनी हेच तंत्र वापरलं, म्हणजे हिंदू धर्मामध्ये जे तंत्र आहे तेच तंत्र वापरलं आणि त्या आर्थिक दृष्टीने सधन झाल्याचे आपण पाहतोय. हिंदू सण आणि मंदिरे आर्थिकदृष्ट्या किती महत्वाची आहेत हे आपण इतिहासात पाहिलेलं आहे आणि आता देखील आपण पाहतो आहोत. आपण कायम दुसऱ्याकडे बोट दाखवतो की ह्यानी केलं म्हणून हे असं घडलं. त्यापेक्षा मी काय केलं या गोष्टीकडे जर आपण गांभीर्याने पाहिलं, वैयक्तिक पातळीवरती आपण काय करू शकतो याचा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं या ठिकाणी आपली या मंदिरांकडे जपण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वाची जबाबदारी पार पडली जाईल आपल्याकडून. म्हणून भक्त हो, भाविक हो, लोक हो, जपा आपल्या मंदिरांना, तीर्थक्षेत्रांना, तीर्थस्थानांना, त्यांच्या जागांना, त्यांच्या परिसराला, कारण ही आपली सामूहिक आणि सार्वजनिक जबाबदारी आहे. जय श्रीकृष्ण.